हॅलो फ्रेंड, श्रुतीस किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण सुहाना गुलाबजामुन प्रीमिक्स वापरून मस्त गुलाबजाम बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूया। तर या ठिकाणी आपण 200 ग्रॅम प्रीमिक्स घेतलेला आहे। प्रीमिक्स मागे जी रेसिपी दिलेली असते ती रेसिपी वापरून देखील आपले गुलाबजाम व्यवस्थित येत नाही, तर त्यासाठी आपण या ठिकाणी काही टिप्स वापरणार आहोत। तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वात आधी आपण गुलाबजामसाठी लागणारा पाक तयार करून घेऊया। तर या ठिकाणी आपण 7 कप जे चहाचे कप असतात ते 7 अशी साखर घेतलेली आहे या ठिकाणी, आणि यामध्ये टाकण्यासाठी 7 कप पाणी घेतलेलं आहे। जर प्रीमिक्सनुसार आपण प्रीमिक्सचे जे मागे रेसिपी लिहिलेली असते त्यानुसार जर पाक तयार केला तर तो पाक अपूर्ण पडतो आणि गुलाबजाम जास्त होतात आणि पाक अपूर्ण पडतो। तर तुम्ही ह्या पद्धतीने पाक एकदा नक्की बनवून बघा। आता आपण याला गॅसवर ठेवूया आणि जोपर्यंत याची पूर्ण साखर विरघळत नाही तोपर्यंत याला असं हलवत राहायचं आहे, मिक्स करत राहायचं आहे। आणि याला जेव्हा आपण पाक उकळायला सुरुवात होईल त्यानंतर 5-1 मिनिटं याला उकळून घ्यायचं आहे, मग नंतर याचा गॅस बंद करायचा आहे। आता आपलं हे उकळून झालेलं आहे, छान उकळून झालेलं आहे। आता आपण यामध्ये विलायची पूड घालूया आणि थोडंसं फूड कलर देखील यामध्ये मी घातलेला आहे। तुम्हाला आवडत असेल तर टाका, नसेल आवडत तर नाही टाकलं तरी देखील चालेल, पण फूड कलर घातल्याने याला छान असा कलर येतो। आणि सोबतच यामध्ये मी जे विलायचीचे ज्या शिलटे आहेत ते देखील टाकलेले आहेत। आता आपण याला थंड करण्यासाठी बाजूला ठेवूया आणि आता आपण गुलाबजामसाठी लागणारं गोळा मळून घेऊया। गुलाबजामचं प्रीमिक्स आहे त्याचा गोळा तयार करून घेऊया। तर आपण एका परातीमध्ये हे प्रीमिक्स ओतलेलं आहे आणि याला असं मोकळं करून घेऊया। पूर्ण लंग्स याच्या पूर्ण गाठी मोकळ्या करून घेऊया। मोकळे करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला मी या ठिकाणी अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे, तर यातलं थोडं दूध टाकून याचा गोळा तयार करायचा आहे। दूध अपूर्ण पडलं तर तुम्ही या ठिकाणी पाण्याचा देखील वापर करू शकता, असं नाही की तुम्ही दुधानेच हा गोळा मळला पाहिजे, पाण्याचा देखील वापर केला तरी देखील चालेल। आणि याचा सॉफ्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे, जास्त आपल्याला हार्ड मळायचं नाही आहे, सॉफ्ट मळायचा आहे छान असा। तर तुम्ही बघू शकता आपला गोळा मळून झालेला आहे। आता आपण याचे छोटे छोटे बॉल्स तयार करून घेऊया। जर आपलं कणिक मळताना हे पीठ मळताना जर जास्त हार्ड मळून झालं तर आपले जे बॉल्स आहेत त्यांना तडे पडतात आणि ते तळता वेळेस फुटतात, त्यामुळे हे बॉल्स सॉफ्ट यावेत त्यासाठी आधी पीठ सॉफ्ट मळायला हवं। चला तर मग असेच आपण सर्व बॉल्स तयार करून घेऊया। तर या ठिकाणी आपले बॉल्स तयार करून झालेले आहेत, तुम्ही बघू शकता छान असे बॉल्स तयार झालेले आहेत। आता आपण कढईमध्ये तूप गरम करायला ठेवलेलं आहे, त्यामध्ये हे बॉल्स एक एक करून सोडूयात आणि छान असं मंद आचेवर तळायचं आहे। तुम्ही बघू शकता तूप अजिबात गरम नाही आहे, अगदी थोडंसं गरम आहे। यामध्ये आपण बॉल्स सोडलेले आहेत आणि यांना छान असं तळून घेऊया। जास्त जर आपलं तूप गरम असेल तर ते बाहेरूनच लाल होतील, आतून गोळा जसं तसा राहील, त्यामुळे गॅस कमी ठेवायचा आहे। मंद आचेवरच यांना चांगला लालसर रंग येईपर्यंत तळायचा आहे। तर तुम्ही बघू शकता आपले हे तळून झालेले आहेत गुलाबजाम, मस्त लालसर झालेले आहेत। आता आपण यांना साईडला काढून घेऊया आणि उरलेले सर्व बॉल्स असेच तळून घेऊया। आणि आपण आता जे बॉल्स तळून घेतलेले आहेत ते या पाकामध्ये टाकूयात। पाक देखील आपला थंड असायला हवा आणि आपण हे बॉल्स यामध्ये टाकलेले आहेत, तुम्ही बघू शकता मस्त दिसत आहेत। आता आपण याला झाकून ठेवूया, 1-2 तासासाठी झाकून ठेवलं तरी देखील चालेल, मस्त। तर तुम्ही बघू शकता आपले छान असे गुलाबजाम बनवून रेडी आहेत, किती रसरशीत दिसत आहेत हे तुम्ही बघू शकता। या टिप्स वापरून तुम्ही सुद्धा नक्की एकदा गुलाबजाम बनवून बघा, खूप छान लागतात हे खायला, नक्की ट्राय करा। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। सोबतच व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।